इयत्ता 6वी विषय इतिहास पाठ पहिला इतिहासाची साधने स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. वर्धमान महावीर यांची शिकवण डॅश या ग्रंथातून मिळते. पर्याय उपनिषदे, ब त्रिपिटके, क आगम साहित्य, ड संगम साहित्य. उत्तर असेल क आगम साहित्य. 2. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे डॅश होत. पर्याय आरण्यके, ब वेद, क ब्राह्मण ग्रंथ, ड उपनिषदे. उत्तर असेल ब वेद. ब योग्य जोड्या लावा. गट आणि गट ब. लिखित साधने परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने. 2. भौतिक साधने नाणी शस्त्रास्त्रे. 3. मौखिक साधने लोकगीते. प्रश्न दुसरा संकल्पना चित्र पूर्ण करा. इतिहासाची साधने. उत्तर भौतिक साधने, मौखिक साधने, लिखित साधने. ब चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते ते लिहा. 1. भौतिक साधने. 2. भौतिक साधने. 3. लिखित साधने. प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनामधील फरक स्पष्ट करा. उत्तर लिखित साधनामध्ये लिखित स्वरूपात माहिती मिळते, तर मौखिक साधनामध्ये तोंडी परंपरेने माहिती मिळते. लिखित साधनामध्ये ग्रंथ, शिलालेख, प्रवास वर्णने यांचा समावेश होतो, तर मौखिक साधनामध्ये लोकगीते, पोवाडे, म्हणी यांचा समावेश होतो. लिखित साधनामध्ये माहिती लिहून जतन केली जाते, तर मौखिक साधनेमध्ये माहिती बोलून पुढे सांगितली जाते. 2. भौतिक साधनांची नावे लिहून त्यांचे इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्व लिहा. उत्तर नाणी, शस्त्रास्त्रे, भांडी, किल्ले, लेणी, मंदिरे इत्यादी भौतिक साधने आहेत. या साधनामुळे प्राचीन काळातील लोकांचे जीवन, कला, संस्कृती, व्यापार, राज्यव्यवस्था व तंत्रज्ञान यांची माहिती मिळते. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास अधिक स्पष्टपणे करता येतो. 3. आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकतील ते लिहा. उत्तर वर्तमानपत्रे, दूरदर्शन, रेडिओ, छायाचित्रे, संगणक, मोबाईल, इंटरनेट, चित्रफिती व सामाजिक माध्यमे ही आधुनिक काळातील साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकतील. प्रश्न 4 एखादी जुनी वस्तू जसे मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्रे, खेळणी इत्यादीवरून मानवी जीवनातील बदलांची कोणकोणती माहिती मिळते ते लिहा. उत्तर जुन्या वस्तूवरून त्या काळातील लोकांची राहणीमान, वेशभूषा, कला, संस्कृती, व्यापार, धर्म, तंत्रज्ञान व जीवन पद्धती याची माहिती मिळते. तसेच काळानुसार मानवी जीवनात झालेले बदल समजतात. ब पुढील तक्ता पूर्ण करा. शहराचे ठिकाणाचे नाव, वस्तू संग्रहालयाचे नाव व वैशिष्ट्ये. तर याचं उत्तर असेल मुंबई. वस्तू संग्रहालयाचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. वैशिष्ट्ये प्राचीन शिल्पे, नाणी, चित्रे व ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह. पुणे राजा दिनकर केळकर संग्रहालय. दैनंदिन वापरातील वस्तू, वाद्ये, शस्त्रे व कलावस्तूंचा संग्रह. नागपूर मध्यवर्ती संग्रहालय, विविध पुरातत्वीय वस्तूंचे संग्रहालय. प्रश्न 5 आहे मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने जाहीर केलेल्या 12 किल्ल्यांची आंतरजालाच्या मदतीने नावे शोधा. उत्तर आहे सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, राजगड, खांदेरी, जिंजी, रायगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर.